कोकणात अनेक ठिकाणी बैलगाडी स्पर्धा होतात, ज्यामध्ये विविध प्रकारची बक्षिसे ठेवली जातात। खास करून पश्चिम महाराष्ट्रात चारचाकी दुचाकी बक्षीस रूपात ठेवली जाते। मात्र कोकणात प्रथमच भाजपच्या वतीने राम शिर्के यांनी प्रशांत यादव यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर त्यांची अनोखी भेट भाजप केसरी बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून दिली। यावेळी प्रथमच त्यांनी बैलगाडी विजेता दुचाकी बक्षीस स्वरूपात ठेवले होते, त्यामुळे या स्पर्धेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले। कोकणात आतापर्यंत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय बैलगाडी स्पर्धा पार पडल्या, त्या ठिकाणी रोख रक्कम देण्यात आली। मात्र भाजपने बैलगाडी स्पर्धा घेऊन त्या ठिकाणी दुचाकी बक्षीस रूपात दिल्याने एक वेगळी सुरुवात या निमित्ताने पाहायला मिळाली। भाजप जनतेला जे हवे ते देत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केली। कोकणात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे रामशेठ राजे शिर्के यांच्या आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ही भव्य दिव्य बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। याचं नियोजन भव्य दिव्य आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी स्पर्धा या ठिकाणी पार पडते आणि निश्चितपणे या स्पर्धेची आवड आणि या स्पर्धेमधला प्रतिसाद बघून आयोजकांनी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर अशा पद्धतीची बक्षिसे या ठिकाणी लावलेली आहेत। भाजपने ही पण सुरुवात केली असं म्हणायचं का बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे लोकांना हवं आहे ते आम्ही देण्याचं काम करतोय। ही सुद्धा आता क्रेज तयार झालेली आहे आणि याला प्रोत्साहन देणं, चांगल्या गोष्टीला आणि चांगल्या लोकांना ज्या गोष्टी आवडतात त्यांना प्रोत्साहित करणे भारतीय जनता पार्टीचं काम आहे। त्या माध्यमातून आमचे सहकारी हे काम करत आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे घडतंय ते आता कोकणात घडायला लागलं, म्हणजे आपण बैलगाडी आहे हिंदी केसरी आपण घेते असं कळतं काय सर? बघा ना, निश्चितपणे बैलगाडी शर्यतीत सुद्धा आता सगळ्या ज्या बैलगाड्या आहेत मालक हे आपले कोकणातले आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीचे स्पर्धक तयार झालेले आहेत। बैलगाडा शर्यतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची बैलं ही आपल्या कोकणातही तयार होत आहेत आणि निश्चितपणे जर यांना अधिक ताकद द्यायचं आपण काम केलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीत इथेही या पद्धतीची बैलगाडी शर्यत करणारे आणि बैलगाडी मालक आणि बैलं तयार होतील आणि ते तयार करण्याच्या कामाच्या दृष्टीने आम्ही अशाच पद्धतीची पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवरची स्पर्धा इथं घेण्याचं आमचं प्रयोजन आहे। त्याबाबतची चर्चा जी बैलगाडी स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी राष्ट्रीय पातळीवरची त्यांच्याशी सुरू आहे। बघूया, जर आपल्याला शक्य झालं तर आपण हे करणार आहोत। दरवर्षी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल निश्चितपणे। आता ही सुरू केलेले आमचे रामशेठ या अगोदरपासून करतातच आहेत आणि आता तर ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्पर्धा करत आहेत। निश्चितपणे दरवर्षी याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीचं नियोजन दरवर्षी आपल्याला पाहायला मिळेल आणि आता तुम्ही एक पाहिलं की यावर्षीच्या या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी गॅलरी पण आहे। म्हणजे अशा पद्धतीनं अशी स्पर्धा भरवणारे मला वाटतं ही पहिली स्पर्धा असेल आणि त्याचं प्रत्यय पुढच्याही स्पर्धेमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। आपल्याला भेट समजायची निश्चितपणे मी असं समजेन की कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही भेटच म्हणायला लागेल, कारण मलाही इतके मोठं भव्यदिव्य आयोजन जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे याची कल्पना इथं आल्यानंतर आली। कोकणामध्ये बरीच मैदान होतात, जिल्हास्तरीय होतं, राज्यस्तरीय होतं। जिल्हास्तरीय ज्यावेळी राज्यस्तरीय मैदान होतं त्यावेळी कोकणातलं बक्षीस असतं लाख रुपयेपर्यंत बक्षिसाचे मैदान मी तर पुकारले। परंतु जिल्हास्तरीय म्हणजे जे जिल्हास्तरीय जिल्ह्यातल्या मर्यादित गाड्यांचं जे मैदान होतं त्या गाडी मालकांच्यासाठी जे आयोजकांनी टू व्हीलर गाडीचं नियोजन केलं त्यांचा एकच हेतू की गाडी सर्वसामान्य शेतकरी आहेत जे कोकणातले त्यांना भेटली पाहिजे आणि खरोखर हे टू व्हीलरचं नियोजन जे म्हणजे नाही का जिल्हास्तरीय मैदानचं केलं ते कोकणातल्या कोणाला तरी गोरगरीब बैलगाडी मालकाला गाडी भेटली पाहिजे, नवीन चेहरा मिळाला पाहिजे आणि त्या नवीन मालकाच्या गोरगरीब बैलगाडी मालकाच्या घरी गाडी गेली पाहिजे, हा यांचा एकमेव हेतू होता। ह्या हेतूने त्यांनी अतिशय सुंदर असं रामशेठ राजे शिर्के त्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलंय। आपण पाहिलं तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी थार असो, बुलेट असो, आता कोकणात सुद्धा हे सगळं सुरू झालं असं म्हणायचं का? कसं आहे, पश्चिम महाराष्ट्रात या गोष्टी आतापर्यंत हायेस्ट मैदान झालं फॉर्च्युनरचं, त्याच्यानंतर सुद्धा हायेस्ट अजून बरीच मोठी मैदान होत राहतील, परंतु कोकणामध्ये सुद्धा अशी मैदान होणं काळाची गरज आहे, कारण सर्वसामान्य शेतकऱ्याला हे मिळणं गरजेचं आहे। निश्चितच कोकणात पहिल्यांदाच मोटरसायकलचं मैदान लागलेलं आहे आणि अतिशय सुंदर नियोजन रामशेठ राजे शिर्के
राजे शिर्के आणि त्यांच्या सगळ्या वेळे ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की कोकणात सुद्धा एवढी मोठ्या पद्धतीचं हे बक्षीस लावलेलं आहे. त्याबद्दल कोकणातले जिल्हास्तरीय जे बैलगाडा मालक चालक आहेत ते अतिशय खुश झालेले आहेत. नाही, ही सुरुवात झाली असं म्हणायचं? हां, असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण राज्यस्तरीय मैदानं लाखाची होतात, पण जिल्हास्तरीय सुद्धा आता टू व्हीलर नाही म्हटलं तरी लाखाच्या किमतीची गाडी असणारच आहे. त्यामुळे ही सुरुवातच म्हणायला हरकत नाही. हळूहळू आता दुसरे आयोजक सुद्धा नक्की पुढे येतील. कोकणात प्रथमच आपण टू व्हीलर पहिल्यांदाच ठेवलंय. पहिल्या पर्वाचं पहिलं मैदान भाजपा केसरी. गरीब गाड मालकांसाठी आपण टू व्हीलर ठेवलेली आहे पहिल्यांदाच. काय कसा अनुभव येतो, काय सांगशील? अनुभव खूप चांगला आहे. पब्लिकचा खूप चांगला प्रतिसाद आहे. गाड्या मालकांचा पण खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि हे सुरुवात झालेली आहे का? हा, पहिल्या पर्वाला पहिलंच वर्ष आहे आपलं. हा. असंच पुढच्या वर्षी पण नक्की पुढच्या वर्षी नेमकं काय असेल एकंदरीत? पुढच्या वर्षी काहीतरी नक्की मोठं असेल. बुलेट चाललंय होईल. भाजप पक्षाकडून आपले नेते प्रशांत यादव साहेब, त्यांच्या मार्गदर्शनातून आपण मैदान संपन्न करतो. किती बैलगाडी सहभागी झाले? 200 बैलगाडी मालक आज बैलगाडी स्पर्धा. कसा फेरा आहे? गावठी फेरा आणि कसं? गावठी वेगळा आहे आणि घाटी वेगळा आहे. टू व्हीलर सोडून दुसरं काय बक्षीस आहे? नाही, टू व्हीलर सोडून दुसरे बक्षीस रोख रक्कम 30,000 रुपये. दुसरं नाव कसं आपलं? राज अरविंद राजे शिर्के. ओके.